श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आज तुझ्यासाठी हा संदेश एकाग्रतेने स्वीकारल्यास तुझ्यासाठी मोठा चमत्कार घडण्याची शक्यता दाट आहे. तेव्हा जेव्हा केव्हा तुला वेळ मिळत आहे किंवा तुझ्या मनातील प्रश्न तुला गोंगावून टाकत आहेत, तेव्हा तेव्हा हे संदेश ऐकत राहा. कारण यामुळे तुझ्या मनातील प्रश्नांचे उत्तरं तुला मिळणार आहेत. बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष तुला तोडण्यासाठी आलेला नसतो, तर तुला काही शिकवण्यासाठी, तुला मजबूत करण्यासाठी आलेला असतो. माणसाला सर्वात जास्त दुःख तेव्हा होतं जेव्हा त्याच्या मनासारखं काही घडत नाही किंवा त्याला मनासारखं काही प्राप्त होत नाही. पण जो काही संघर्ष सुरू आहे त्याला संघर्ष न मानता काहीतरी शिकवण मान किंवा काहीतरी घडत आहे जे तुमच्या भल्यासाठी घडत आहे, हे जर मनुष्याने मान्य केलं तर भगवंताचा आशीर्वाद चमत्काराच्या रूपात तुमच्यापर्यंत येऊ लागतो. तुम्ही ओळखू शकत नाही, पण ते सर्व काही घडत असतं. आतून तुम्ही तुटू लागता, पण न तुटता त्या संघर्षाचा सामना करा, उभे राहा आणि मग बघा काय होतो तो चमत्कार. तुमच्या सर्व काही गोष्टी बदलतील. तुमच्या वागण्यात बोलण्यात काही फरक दिसेल आणि तो तुम्ही स्पष्टपणे पाहू शकाल. तुमचं मन जेव्हा अशांत होत होतं तेव्हा देव तुमच्या मनाला शांतता प्रदान करणारे आशीर्वाद प्रदान करतो. जर तुम्ही काही कार्य सोडलं आहे आणि त्या कार्याबद्दल तुम्हाला खंत वाटत आहे की ते कार्य माझ्यापासून दूर गेलं आहे किंवा दुःख व्यक्त करत आहात, पण लक्षात घ्या की नियतीने, परमेश्वराने ते कार्य तुमच्यापासून का थांबवलं आहे किंवा तुम्ही ते का करत नाही किंवा तुमच्यापासून ते का लांब गेलं आहे, या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधली आहेत का? जर शोधली नसेल तर आज मी तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो की कधीकधी तुमच्याकडून जे काही तुम्हाला खूप पुढे नेणारं नसतं किंवा तुमच्या प्रगतीसाठी आड येणारं असतं, ते सर्व काही देव तुमच्यापासून वेगळं करतो. मग ते एखादं कार्य असू शकतं किंवा कुणासाठी ते एखादं नातं असू शकतं किंवा एखाद्यासाठी एखादी जपलेली मैत्री असू शकते. पण ती तुमच्यापासून का वेगळी केली जाते, त्यासाठी देवाचे नियोजन असते. कारण पुढच्या टप्प्यावर तुम्हाला दिले जाणारे कार्य, काम आणि काही अशी व्यवस्था असते ज्यामुळे तुम्ही सहजतेने पुढे जाऊ शकता. इतके पुढे जाऊ शकता की तुमची सर्व स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. म्हणूनच आज घाबरून जाऊ नका की एखादे कार्य तुमच्यापासून वेगळं झालं आहे किंवा एखादी गोष्ट तुमच्यापासून वेगळी करण्यात आलेली आहे. ब्रह्मांडाचे काही नियम आहेत, ते ठराविकपणे प्रत्येकासाठी कार्य करत असतात. तुम्ही जर या ब्रह्मांडाच्या दिव्य शक्तीला मान्य करत असाल, माझ्या शक्तीला मान्य करत असाल, तर हा संदेश पुढील काही मिनिटे शांततेने ऐकत राहा. दुःखाने स्वतःची ओळख बनू देणार नाही. मी तिथे कदाचित, पण तुम्हाला उभा राहीन मी तुमच्यासाठी. कारण तेव्हा तेव्हा तुम्ही दुःखात असाल, अशांततेत असाल, तेव्हा मी तुम्हाला ती शांतता प्रदान करेल. होय, तुम्ही सत्य ऐकत आहात. आयुष्याकडे आशेने पाहणे सुरू ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्ही काही गोष्टींपासून लांब जाता, ते तुमच्यासाठी कधीकधी चांगलं असू शकतं. याचा विचार तुम्ही आज करू शकत नाही. कधीकधी उशीर होतो काही गोष्टी प्राप्त होण्यासाठी. काही वेळ लागतो, काही वेळ द्यावा लागतो. पण हे जर तुम्ही समजून घेतले, मन मजबूत केले आणि सर्वात जास्त प्रयत्न केला, तर तुमच्यासाठी आयुष्यात काहीही कमी पडणार नाही. तुमच्या मनाला झालेल्या वेदना, जखमा या तुमच्या नात्यांनी दिल्या आहेत का? ते नाते तुमच्यापासून वेगळे झाले आहे का? पण त्यातूनही तुमच्यासाठी काहीतरी चांगलंच असेल. कारण नशिबात राहून तीच नाती तुम्हाला गैर समजतात किंवा तुमच्या प्रगतीसाठी ती उत्तरोत्तर पुढे नेण्यासाठी नसतात. म्हणून वर्षानुवर्षे काही नाते तुमच्यापासून वेगळी केली जातात. त्यासाठी तयार व्हा. सर्वात हे वर्ष सुंदर आहे जेव्हा तुम्ही तुमची प्रगती अत्यंत पाहाल. तुम्ही शुभ परिवर्तन पाहाल. शांतता, आनंद, कुटुंबाचं प्रेम आणि दिव्य आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. त्यासोबतच तुमच्यासाठी उपचार देखील येत आहेत. नेहमीच समाधानाने तुमचे मन भरलेले असावे. कदाचित अनेक वेळा
तुम्ही स्वतःच्या मनाला समजावलं असेल, सगळं ठीक होईल असं स्वतःलाच म्हटलं असेल, तर आज मी देखील तुम्हाला सांगू इच्छितो की होय, सर्वच चांगलं होणार आहे. कुठेतरी तुमच्या मनातून एक आवाज येईल, तो माझाच असेल. कारण मीच तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही जे काही पाहिले आहे, मग ते त्रासदायक असोत की तुम्हाला त्याच्यापासून दूर जावं असं वाटतंच असेल, तर ते सर्व काही दूर जाणार आहे. चिंता, क्लेश, दुःख, चुकीच्या गोष्टी, चुकीचे विचार, चुकीचे लोक आता तुमच्यापासून वेगळे केल्या जाणार आहे. जर तुम्ही यासाठी या क्षणाला देखील तयार असाल, तर हे परिवर्तन तुमच्यासाठी शुभ आहे आणि शुभ नेहमीच स्वीकार करावं. देव म्हणतात, बाळा, शुभ स्वीकार केल्यास तुझ्या आयुष्यात सर्वच काही शुभ घडणार आहे. आज तुम्हाला ज्या गोष्टींची ओळख नाही, अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात नकळत येणार आहेत. ज्याला तुम्ही कधी ओळखलंही नाही, पाहिलं देखील नाही किंवा तुम्ही समजणार देखील नाही, अशा काही गोष्टी, अशी काही नाती, अशी काही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे. तुम्हाला हसवण्यासाठी, तुम्हाला आनंद देण्यासाठी आणि तुम्हाला पुढे नेण्यासाठी. जर तुम्ही हे सर्व काही स्वीकार करत असाल, तर शांतता ठेवा. तुमच्यासाठी अनेक मार्ग मोकळे होणार आहे. तुमची जी काही धावपळ आहे, ती देव पाहत आहे. तुम्ही दुःखातून बाहेर पडण्यासाठी, त्रासातून बाहेर पडण्यासाठी जे काही प्रयत्न चालू केले आहेत, आता ते प्रयत्न सफलतेत परिवर्तित होतील. आशा ठेवा. तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला एकटे प्राप्त करता, तिथे तुम्ही एकटे नाहीत, तर तुम्ही देवाच्या आशीर्वादाने आणि पूर्णपणे सुरक्षित आहात. कारण मीच तुमच्या अवतीभोवती सुरक्षा कवच निर्माण करतो. जर तुम्ही आजचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत असाल, तर तुमच्यासाठी सर्वच नवीन असेल, सुरक्षित असेल आणि तुमचे संघर्ष तुम्ही कितीही मोठे असले तरीही आता अनेक अशा गोष्टी घडून येतील, ज्यामुळे तुम्ही पाहाल की तुमचा संघर्ष संपला आहे. होय, हळूहळू आता तुमच्यावर अशी परिस्थिती येत आहे की जी तुम्हाला हवी होती, ज्यात तुम्ही आनंदी असाल आणि तो आनंद स्वीकार करत असाल. मला माहीत आहे, वर्षानुवर्षे तुम्ही काहीतरी शोधत आहात. त्या शोधण्याचा आता सर्वात शेवटचा टप्पा असेल, कारण तुम्ही ते प्राप्त करत असाल. होय, देव तुमची शक्ती वाढवतो. कदाचित तुम्हाला माहीत नाही की तुम्ही काय शोधत आहात, कारण तुमचं मन वैतागतं, हैराण होतं आणि पुन्हा पुन्हा ते शोधू लागतं. ती आहे मनःशांती, मनाचा आनंद. तर आता तुम्हालाच तुमच्याच आयुष्यात ते तुमच्या नात्यांकडून, तुमच्या प्रियजनांकडून, तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनाकडून आणि परमेश्वराच्या कृपेने तुम्हाला ते सर्व प्राप्त होणार आहे. तुम्हाला जो काही विसावा हवा होता, तो आज स्वामींकडून तुम्हाला प्राप्त होणार आहे. स्वतःवरचा विश्वास सोडू नका, तर विश्वास इतका ठेवा की माझा देव माझ्यासाठी जे काही करत आहे, घडवत आहे, ते माझ्यासाठी योग्य आहे. मी ते स्वीकारण्यास तयार आहे. जेव्हा तुम्ही हे बोलाल, तेव्हा तुमच्यासाठी चमत्कार घडू लागतील. चमत्कार हे अनपेक्षितरित्या तुमच्यासोबत घडू लागतील. तुम्ही जे जे काही या ब्रह्मांडाकडे इच्छेच्याद्वारे व्यक्त केले आहे, ते पूर्ण होताना तुम्हाला अनुभव येणार आहे. जर त्या अनुभवासाठी तुम्ही तयार असाल, तर आत्ताच होय देवा, मी तयार आहे. कदाचित काही लोक कारणं दाखवतील, काही आयुष्यातून बदल झाले नाहीत असे म्हणतील, पण लक्ष केंद्रित करा माझ्या बोलण्यावर. या 5 वर्षात तुम्ही कुठले कुठले बदल स्वीकारले आहेत? स्वतःच्या स्वभावात, कार्यात आणि घरात तुम्ही कुठले बदल केले आहेत? जर त्यातून जे चांगले बदल आहेत, ते तुम्ही स्वीकारले आहेत का? तुमच्या स्वभावात देखील काही बदल करा. जर तुम्ही कुणाशी ओरडून मोठ्याने बोलत असाल, तर ते आजपासून बंद करा. कारण घरातील प्रत्येक व्यक्ती ही तुमच्याशी जुळलेली आहे. नात्याने, प्रेमाने, आदराने आणि तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती आहे. त्यांना दुखवू नका. आदर करा, प्रेम करा आणि तुम्ही जे काही शोधत आहात, ते तुम्हाला बाहेर नाही, तर
तुमच्या जीवनात, तुमच्याच आयुष्यात मिळणार आहे. हे अत्यंत शुभ परिणाम करणारे सुखद क्षण आहेत, ज्या क्षणाला तुम्ही हा दिव्य संदेश ऐकत असाल. कारण तुम्ही माझे कृपापात्र आहात. म्हणूनच मी तुम्हाला निवडतो. मी तुम्हाला पुढे नेतो. तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो. तुम्ही जे काही शोधत आहात ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तेही तुमच्या आतून, तुमच्या कुटुंबातून. ते प्रेम असो, तुमचे सुसंवाद असोत किंवा तुम्हाला हवे असलेले सर्व काही असो, ते तुम्हाला तुमच्यातूनच मिळणार आहे. यासाठी तयारी दाखवा. परमेश्वर तुमच्यापासून वेगळा नाही किंवा परमेश्वर हा तुमच्यात संघर्षाची भावना निर्माण होऊ देत नाही. जेव्हा तुम्हाला काही संघर्ष वाटत असेल, तेव्हा परमेश्वराचे ध्यान, चिंतन तुम्हाला त्या संघर्षाची कल्पना देखील होऊ देत नाही आणि सहजपणे तुम्ही त्या वाटणाऱ्या संघर्षातून बाहेर पडू शकता. तुमच्या शक्यता दाट होत आहेत. तुमचे जीवन पुढे जात आहे. तुम्ही जे हवे असलेले आहे ते प्राप्त करत आहात. कुणाला आर्थिक संपन्नता हवी आहे, तर कुणाला यश हवे आहे. कुणाला मान सन्मान हवा आहे, तर कुणाला एखादे स्थान हवे आहे. ते सर्व काही मिळण्याची स्थिती तुम्ही स्वतः निर्माण करू शकता. ते कर्मामुळे. कर्म करत राहा. कर्माला प्राधान्य द्या. परमेश्वराचे ध्यान करा. आपल्या मोठ्यांचा सन्मान करा. मोठे जे काही सांगत आहेत त्यात ज्ञान आहे. त्यात काहीतरी तुमच्यासाठी गूढ आहे, जे उद्या जाऊन तुम्हाला मिळणार नाही. कारण जेव्हा तुमचे मोठे आज तुम्हाला आता देव करत आहेत, तेव्हाच ते योग्य वेळ आहे म्हणून स्वीकारा. परमेश्वराचा संदेश म्हणून ते स्वीकार करा. तुम्ही पाहाल की तुम्ही कधीही हरणार नाही, तर तुम्ही जिंकणार आहात. तुम्हीच पुढे जाणार आहात. कारण तुम्ही देवाला स्वीकार केले आहे. देवांच्या वचनांना स्वीकार केले आहे. हम गया नहीं, जिंदा है या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेव. मी कधीही तुला हरू देणार नाही. तुझं प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने पुढे चालत राहील. मी तुला त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुझा हात धरतो. त्या लढाईसाठी तुला तयार करतो आणि तुलाच उंचावतो. तुझ्या संघर्षांना संपवतो. तू हे सर्व काही स्वीकारण्यास तयार असशील तर आत्ताच होय माऊली मी तयार आहे असे कमेंट कर. जेव्हा जेव्हा तुम्ही थोडं देखील शांतता पाळता आणि मनापासून ती शांतता विचारांमध्ये आणता, तेव्हा खूप काही संघर्ष आपोआप थांबू लागतो. हे खरंच तुमच्या विचारात आहे का की तुम्हाला मनःशांती हवी आहे? परमेश्वर तुमच्या चिंतेचे सर्व काही प्रश्न संपवणार आहे. अगदी अलीकडचा काळ तुमच्यासाठी सुख, संपन्नता, वैभव, आदर आणि तुम्हाला पुढे नेणारा असेल. तुम्ही जर या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेचा संदेश ऐकत असाल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीला उशीर झालेला नाही, तर योग्य दिशेला तुम्ही पावले पुढे टाकली आहेत. तुम्ही यशाने भरणार आहात. तुम्ही आनंदाने भरणार आहात आणि तुमची ऊर्जा पवित्र होत आहे. देवाचे सुरक्षा कवच निरंतर तुमच्या नाम जपामुळे वाढत आहे. तेव्हा नाम जप करत राहा. श्री स्वामी समर्थ हा पवित्र मंत्र मनापासून जो कोणी म्हणत राहील त्यावर स्वामींची अखंड कृपा राहील. स्वामी माऊलींच्या नामघोषाने हा संदेश संपूर्ण करते. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री